नमस्कार, मी ज्ञानेश्वर कागणे, पत्रकार, मराठवाडा लाईव्ह. कंधारमधील एक कंधार आणि लोह्याच्या सीमेवर असणारे एक छोटंसं गाव गोलेगाव नगरीत संत जनामाईचं देवस्थान आहे. या जनामाईच्या आशीर्वादाने काल UPSCच्या निकालामध्ये गावचं नाव लौकिक झालं. अशा एका कुटुंबाची कहाणी आपण पाहणार आहोत. आई शेतमजुरीने काम करणारी, वडील देवाची पूजा करून आपला संसार भागवणारे. अशा परिस्थितीत देखील त्यांनी आपला संसाराचा गाडा भागवत 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 आपली लेकरं शिकवली आणि आज तागायत आपण म्हणतो की मला हे नाही, मला ते नाही, मला या सुविधा नाहीत, मला त्या सुविधा नाहीत. खरंच जर सुविधा पाहायच्या असतील, किती सुविधा पाहिजेत आणि सुविधा नसताना देखील एखादी व्यक्ती किंवा त्या घरातील तिन्ही मुले सक्सेस होतात हे जर पाहायचं असेल तर आवर्जून आपली लेकरं, आपले विद्यार्थी 10वीला असतील, 11वीला असतील, 5वीला असतील, 4थीला असतील किंवा ते कुठल्या पदावर नोकरीला असतील तरीही त्यांना आवर्जून ते घर दाखवण्यासाठी न्यावं म्हणून मी आपल्याला ही मुलाखत दाखवत आहे. मित्रहो, ज्या घरामध्ये बसायला जागा नाही, ज्या घरावर छत कोरडं आहे, पत्र कुजलेली आहेत, घराच्या भिंतीला शेणाने लेपलेला लेप आहे, चारी बाजूनी छिद्र पडलेली आहेत, ती छिद्र फाटक्या मेन कापडाने झापलेली आहेत. हे तुम्हाला मी या माझ्या मुलाखतीतून आणि घेतलेल्या त्यांच्या घराच्या चित्रीकरणावरून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. ते पाहूया. चला. नमस्कार. नमस्कार. आज अशा ठिकाणी आलोय की आपल्याला पाठीमागे दिसते की पत्राचं घर आहे, बसायला व्यवस्थित जागा पण नाही. अशा घरातला मुलगा कलेक्टर झालाय, IAS झालाय आणि त्याच्या आई वडिलाचा आनंद व्यक्त करण्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुलाखत घेण्यासाठी आज आपण इथे गोलेगाव या नगरीमध्ये आलेलो. काका, तुमचं पूर्ण नाव सांगा. रामलिंग मल्लिकार्जुन स्वामी. रामलिंग. काकू, तुमचं नाव? सावित्राबाई. तुमच्या मुलाचं नाव सांगा. सुनील रामलिंग स्वामी. तुमच्या मुलाचं शिक्षण कोणत्या गावी झालं? प्राथमिक शिक्षण खेरकरवाडीला झालं सर. खेरकरवाडी. प्राथमिक शिक्षण. माध्यमिक माळाकोळ्या झाला. माळाकोळी. प्राथमिक आपले जिल्हा परिषद शाळा माळाकोळी. जिल्हा परिषद. आणि कॉलेज? कॉलेज 11वी 12वी लोह्याला झाले. लोह्याला झालं. गाडगे महाराजला. ग्रॅज्युएशन BSc ऍग्री ह्याला झालं, लातूरला. लातूर झालं. तर आता तुमचा मुलगा कलेक्टर झालाय, काल निकाल लागला. काय आनंद होता? आनंद म्हणजे इथं काय वाटलं त्या क्षणात ज्या वेळेला निकाल कानावर पडला, मुलगा आपला कलेक्टर झालाय, काय वाटलं? समाधान, आनंद वाटला. खूप आनंद वाटला की आपण पाठीमागच्या कर्तृत्वाचं आपलं फळ भेटलं. म्हणजे आपण जे पुण्य केले, आतापर्यंत जे कर्म केले त्याचं फळ आता तुम्हाला भेटलंय असं वाटलं? वाटलं. मुलाचा फोन आला ज्या क्षणाला फोन आला, काय वाटलं त्यावेळेला? आनंद भरपूर वाटला. काका, तुमच्या मुलांना तुम्ही ह्या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शिक्षण दिले. आज कित्येक मुलांना खूप सुविधा असतात पण ती सक्सेस होत नाहीत, पण आज तुमच्या मुलाला काही सुविधा नसताना सुद्धा तुमचा मुलगा सक्सेस झालाय. तर आज पुढे आपल्याला काही मुलांना प्रेरणा द्यायची, तर तुम्ही काय सांगाल? तर हे सांगणार, जसं आम्ही केलो तसंच आम्ही समोरच्याला सांगणार की आम्ही गरीब परिस्थितीतून जसं लेकराचं शिक्षण घेतलो तसं तुम्ही पण तुमच्या लेकराला शिक्षण द्या आणि लेकराला सुद्धा सांगणार की तुम्ही शिक्षण घ्या. आम्ही अशाच परिस्थितीतून शिकत आलो आणि लेकरं पुढे असे मोठं केलं लेकरांना. मोठं केलं. म्हणजे जेणे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, हे सिद्ध करून दाखवले तुम्ही. हो सर. बरोबर आहे. हो. काकू, आज तुमचा मुलगा कलेक्टर झालाय. बरोबर आहे. आनंद गगनाला लावलाय. म्हणजे एक कविता होती, गे माय भुई तुझे मी फेडीन पांग सारे, अनिल आरतीला चंद्र सूर्य तारे. आज आणलेत का पोरांनी? चंद्र सूर्य सगळे दिसतायत. बरं आई, तुम्ही एक सांगा मला, तुम्ही एक मुलांना संदेश, आता तुमचा मुलगा कलेक्टर झालाय, खूप परिस्थितीतून पुढे आलाय, आता शिक्षण घेताना खूप काही कठीण प्रसंग आले, एखादा प्रसंग आठवतो का तुम्हाला? सांगा. खूप असे
आमची परिस्थिती नव्हती, पण ते म्हणत होता, आई तुमची जरी परिस्थिती नसेल तर मी स्वतः बी काय करू शकेल, पण तुझी इच्छा पूर्ण करेल असं म्हणत होते. पण हालाकीतून झाले. खूप समजा गरीब खूप परिस्थितीतून गरीब परिस्थिती. म्हणजे त्याची इच्छा होती, त्याची इच्छा होती. हा, मजुरी केली हो, तुम्ही, हो. लोकांची मजुरी. रोजानी जाऊन तुमच्या हो. पोरांना शिकवलं, शिकवलं. त्याचं फळ आज तुम्हाला त्याचं भेटले. फळ आज भेटलं. बरोबर. पूजापाठ बी करीत होते त्याचे वडील, हा. मी मजुरी करीत होते. बाबा त्यांची पूजापाठ करायला, हो. तुम्ही मजुरी करून हो. पोरांचं शिक्षण पूर्ण शिक्षण केलं. पूर्ण तुम्हाला केलं. मुलं किती आहेत? 2 मुलं आहेत. दुसरा मुलगा काय करतो? इंजिनिअरिंग. तो पण इंजिनियर आहे. हो, 2 मुलं, एक कलेक्टर झाला, दुसरा इंजिनियर आहे. इंजिनियर आहे. बरोबर. मुलगी आहे. बरं, एक तुमच्या गावाला यायला म्हणलं तर एक गाव सुद्धा दिसत नाही. दिसत वरून बघितलं, गावात आल्यानंतरच गाव दिसतंय. हो, पण आज तुमचं गाव जगभरात दिसायला लावले पोरांनी. काय वाटतंय? आनंद वाटते. आनंद वाटतंय? असं वाटतं की काही जिंदगीतलं म्हणजे लोकांना मध्ये ठेवलं नाही, सगळं पूर्ण केलं. पूर्ण केलं वाटतं. आनंदाला पारावर नाही असं वाटतं. म्हणजे श्रावण बाळ जसं आई वडिलांना घेऊन काशीला गेला होता, हो, हा, हो. तसा श्रावण बाळ म्हणजे सगळे आई वडील त्यांनी दाखवले आपल्या खांद्यावरून. हो. त्याचं तुम्हाला आज तुम्ही जे प्रयत्न केले, कष्ट केले, त्याचं फळ हे आहे का? त्याचं फळ आहे. त्याचं फळ आहे. ते कष्ट जे केले ते कष्टाचं मला काही आठवलं सुद्धा नाही की इतके हे झाले. आता समाधान, मागेले कष्ट मी विसरून गेले असं. म्हणजे त्याच्या त्या प्रयत्नाने, त्याच्या यशामुळे तुमचे त्याच्यामुळे. कष्ट तुम्ही सगळे विसरलात. बरं, तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे काकू, की आज तुमचं बाळ एवढं मोठं झालंय, हा, तुमचा आनंदही व्यक्त होत आहे, तुम्ही आनंदी, मी कष्टातून पुढे आले. हो. पण मला एक सांगा की तुम्ही एवढे कष्ट घेतलात, हा, काही लोकांना सगळ्या गोष्टी अवेलेबल असून, हो. सिद्ध असून त्यांना होत नाही, पण तुम्ही एवढ्या कष्टातून पुढे गेलात. मग काय कित्येक आया अशा आहेत, तुम्ही आता म्हणलात की आई, बाळ माझं म्हणलं की आई तुझ्या कष्टाचं फळ मी करतो, त्याला तुम्ही खूप सपोर्ट केला. त्यांनी आता समजा एखाद्या नोकरीवर असून अभ्यासाला गेला तरी त्यांनी करत राहिला, तर त्याला तू करतच राहा बाळा, करतच राहा बाळा, सपोर्ट. काका मला एक सांगा, तुम्ही पूजापाठ करताय? हो सर. पूजापाठ करताय, त्याचं फळ भेटले काय? हो सर. काही नास्तिक लोक राहतात की देव नाही, आज दिसलाय का देव? नाही सर, आपण देव करतच आलो. हो, काही देवदेवाने आपल्याला फळ भेटलं. या शिकलेले वैज्ञानिक लोकही असतात, पण ते नास्तिक आहेत, देवाला माहित. पण तुम्हाला आज देव दिसलाय का? दिसला. देवाने फळ दिलंय ना? कोणत्या देवाची भक्ती करता? तसं तर सार्वजनिकच आहे. सार्वजनिक, पण ते सगळ्यात जास्त कुठले देव? तुमचं गाव जनामाईच्या नावाने ओळखलं जातं म्हणून म्हणतोय. जनामाईची कृपा झाली तुमच्यावर? जनामाईची, गावकऱ्याची कृपा झाली. सगळ्याचे आशीर्वाद समजा वाढ वडिलांच्या. मुलगी अग्रिकल्चर ऑफिसर आहे बँकेमध्ये, ग्रामीणला, वर्षी लागली पश्चिम बंगालमध्ये. आज ज्या आई वडिलांचा मुलगा कलेक्टर झालाय, त्या गावामध्ये आई वडिलांना खरंच मुलाखत देताना सुद्धा, त्यांचा आनंद व्यक्त करताना सुद्धा त्यांच्या अंगावर शहारे आलेत की आपला आज मुलगा कलेक्टर झालाय. एक मुलगा इंजिनियर आहे, एक मुलगी आहे ती कृषी ऑफिसर आहे. म्हणजे एवढ्या हालाकीच्या परिस्थितीतून सुद्धा ही पत्र आहे त्यांच्या घरावर. आता या ठिकाणी लाईट पण ते दिसलेली नाही. अशा परिस्थितीतून सुद्धा त्यांनी आपला मुलगा कलेक्टर केलाय, एक इंजिनियर केलाय. मला काही विद्यार्थ्यांना हेच सांगायचंय की या मुलाखतीच्या माध्यमातून यांच्या आणि आई वडिला पण हे सांगायचंय की आपण पैसे कमवण्यापेक्षा आपली मुलं कमावीत, हे यांच्या मुलाखतीतून सिद्ध होते. ही जी मुलाखत घेण्याचा योग आला, अशीच मुलाखत आमची या आईबाबांची तुम्ही मुलाखत ऐकून तुम्ही सिद्ध झाला तर आमचं चॅनल नक्की तुमच्या दारात येऊन तुमची मुलाखत घेईल ही इच्छा व्यक्त करू.